नमस्कार, माझं नाव धनंजय पांडुरंग दिवाण, बावची, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. माझे 550 झाडं आहेत. पहिल्या वर्षीची बाग आहे आणि मला जागेवर माल मागितला होता 65 रुपये. मग 65 रुपयानं मागितल्यानंतर रिजेक्शन आहे तेवढंच त्यांनी दाखवलं होतं. मग आता काय करायचं म्हणलं. मग यांचे केडी चौधरी युट्यूब चॅनलला मी व्हिडिओ वगैरे बघितले आणि त्यांचं असं आव्हान होतं की तुम्ही इथे एकदा घेऊन या, बघा, अनुभव घ्या. आणि तो अनुभव घ्यायला म्हणून मी इथं आलो आणि 2 टन माल आणला होता. तर मला 83 रुपये रेट लागलेला आहे. त्याचा खर्च वजा जाता जरी 3 रुपये गेले काढणीचे वगैरे, 3-4 रुपये ट्रान्सपोर्टचे गेले, असे 6 ते 7 रुपये माझा खर्च वजा जाता तरी देखील मी फायद्यात आहे. म्हणजे माझीच बाग मी विकत घेऊन मीच विकली तरी सुद्धा मी फायद्यात आहे. असं एक माझा अनुभव मी सांगतोय. तर कुणीही माझ्या मते तर जागेवर बाग देऊ नये. प्रत्येकानं विचार करावा थोडासा. आणि मार्केटला केडी चौधरी यांचं मार्केट चांगलं आहे, अतिशय अनुभव चांगला आला मला. इथं येऊन राहण्याची सोय मिळाली व्यवस्थित, वजन काटा व्यवस्थित आहे, सगळं रिस्पॉन्स वगैरे व्यवस्थित आहे. बघूया आता पुढच्या वेळेला आम्ही इथंच घेऊन येणार आहे. दिवाणजी, आता तुम्ही अगदी बावशी म्हणजे तालुका मंगळवेढा या ठिकाणी तुम्ही आला. आज तुम्ही पहिल्यांदाच आला, त्यामुळे तुम्ही रात्रीपासून सकाळपर्यंत आमची सगळी सिस्टीम तपासली, बघितली. अगदी तुम्हाला माल निवडीपासून काटा काढण्यापासून माल चोरला जातोय का, या सगळ्या गोष्टी तुम्ही तपासत असता. ह्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही कुठेतरी चांगलं वाटलं म्हणून तुम्ही केला. माझ्याकडे शेतकरी शेतला पहिली गोष्ट तुम्ही पाहिलं पण असेल की शेतकरी जसा ट्रस्ट विश्वास ठेवतात, कारण आज विश्वास नाही. आज गेली 50 वर्षापासून आपली ही पिढी काम करते आणि आपण पाहिलं असेल की आता डाळिंब म्हणजे उकळते त्याला तर पैसे सोपं राहिलेलं नाही राहिलं काम. तुमची बाग तुम्हाला काल 65 रुपये मागितली होती. आज तो माल तुम्हाला इथं आता तुमच्या 78.70 म्हणजे 79 रुपये यांना झिरो कटिंग मध्ये फायदा झाला. थोडक्यात 14 रुपये झिरो कटिंग मध्ये फायदा झाला. परंतु जर जागेवरती त्यांनी माल दिला असता तर त्याच्यामध्ये खड्ड्याचं प्रमाण जास्त आहे. तो माल त्यांनी कमीत कमी 50-60% रिजेक्शन केला असता. किती टक्के केला असता तुमच्या जवळ? सहजासहजी 50% केला असता. त्याने मला फळ दाखवलं. दाखवल्यावर मीही काढणार आहे म्हणून सांगितल्यावर भाऊ म्हणला की नाही, म्हणला आपण द्यायचं नाही तू म्हणला. एकदम चांगलं. हा, इथं देऊन परत काढलेलं कुठून नेऊन द्यायचं म्हणलं. आणि ती किती जाणार आहे? 35-40 रुपयानं फार तर तिथल्या लोकल मार्केटला जाणार म्हणला. त्यापेक्षा सरासरी काय होईल ते होईल, चला म्हणलं भरू गाडी आमचीच आहे. भरली, आणलो घेऊन. मग इथं आल्यानंतर तुमचा आज जवळपास 2 टन 3 किलो माल आहे. म्हणजे 2 टन माल तुमचा साधारणतः तुम्हाला आहे ना 65चा माल तो 50% रिजेक्शन केला असता, 45-46 रुपये हातात पडला असता. आज तुमचं 78 रुपयावर म्हणजे कमीत कमी तुम्हाला 30 रुपये किलो वाढले. 30 रुपये किलोला वाढले. लक्षात घ्या, एका रात्रीचा फरक घ्या फक्त. 30,000 म्हणजे 60,000 रुपये एका गाडीमध्ये तुमची वाढली. तुमच्या 5 गाड्या असतील तर 5-6-25-30 उद्या रेट वाढणार आहेत. अजून याच्यापेक्षा रेट वाढले त्यामुळे कमीत कमी 3 लाखाचा तुमचा फायदा आहे या ठिकाणी. हा फायदा व्यापारी तुम्हाला देणार नाही. आज तुमच्या सीझनचा पुढचा खर्च, त्याच्या पुढचा सीझन पुढची बाकी ती नाही माहित ना, एवढा आपण खर्च करतोय. आलं लक्षात? तुम्ही मला वाटतं तुम्ही कॅन्सल केला माल, दिलेला माल कॅन्सल केला. मला तुमचा अभिनंदन करायची मला, कारण का तुम्ही दिलेली बाग काय झालं, 2 व्यापारी आले, आम्ही तोडायला चालू केलं होतं. 2 व्यापारी आल्यावरती काय करायला गेले, 67, 62, 65 ही लेवल करायला लागली. आणि सगळ्या बागेतनं 4-4 तोडून आणा येईल म्हणा, हे टाकून देणार आहे, आम्ही माघारी टाकणार आहे आणि त्याचं कमी रेटनं होणार आहे. ते असं सांगायला आल्यावर म्हटलं मग आम्हाला घालायचंच नाही बाबा. म्हटलं बरोबर टेम्पोतून आम्ही इकडे घेऊन आलो डायरेक्ट. बरोबर. मी आल्यानंतर तुम्हाला आज कमीत काय नाही, सगळं ओके मध्ये आहे. पहिल्यांदा आल्यामुळे तुम्हाला काय विचारलं मी तुम्हाला की तुम्ही इथं नवीन आल्यानंतर ह्या तुमचा युट्यूब म्हणा किंवा नाव म्हणा, आमच्या सलगरपर्यंत तुमचे जे केडी चौधरी आहेत, सगळ्या बागायतदाराला भेटायला येत होते तिथं. तानाजी शेठ आमचे जे आहे, जे स्वतः पुण्यात इथून शेतकऱ्यांच्या व्हिजिटसाठी आता काय लग्नानिमित्त बाहेर लग्न आहे घरातलं 22 नोव्हेंबरला. आपल्या सर्वांना मेसेज आलेच असतील. सर्वांनी 22 नोव्हेंबरला लग्नाला पण यायचंय. लग्नाच्या दिवशी मार्केटची विक्री बंद आहे, ही लक्षात घ्या. काल तुम्हाला व्हिडिओ ऐकलाच असेल तुम्ही, ऐकलं. परंतु हे लक्षात घ्या की आता आपण